वीज पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे आम्ही समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतो, परंतु आता पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचवतोय। पहिलीच मॅच, एक बिग फाईट मॅच तुम्हाला जरूर पार पडेल। सिद्धिविनायक इनगाव विरोधात शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच रंगत असताना जय भवानी जय शिवराय, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सुसूरदा। अग्रिकोलाची कुलस्वामिनी आई एकवार मात्र नमन करून छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रतिमेला देखील नमन करून आजच्या दिवसाची आपण सुरुवात करतोय। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे घडलंय काय, शंकर विषयला तुम्ही पाहताय जो भरपूर वेगाने धावलाय, परंतु अंपायरने घेतले इथे DRS, त्यामुळे आता चेक करण्यात येईल नक्की पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, की इथे परतावा लागेल शंकरला इथून माघारी या बादची गोल्डन विकेट। आता घडलंय काय पाहावं लागेल, भरपूर वेगाने तो धावलाय जरूर, परंतु नक्की घडलंय काय। चला तोलस्मॅन आपण बसा, बघा टीम इनगाव चे तोलस्मॅन OUT फरंदाज बाद। गरज होती का हा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण शंकर म्हटलं की एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे। धावफलक तुम्हाला पार मिळेल, टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 39 धावा फलकावरती जोडले गेल्यात। या मॅचमध्ये नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल होतोय सागर कडव, हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल, परंतु शंकर जो डावकर आता एक विस्फोटकारी विध्वंसक बॅटर आहे, त्याच्या बॅटमधून तब्बल 33 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहिल्यात। धावची इच्छा स्वरूपात तो आउट झाला, त्याला मैदान सोडले, जड पावलानं जड अंतकरणानं तो आता मैदान सोडतोय। या मॅचमध्ये खरं तर जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती होती, अजून 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे आता 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभारली असती बॅट्समन शंकर विषयनं, परंतु आता धावचीच्या स्वरूपात तो आउट झाला। DK देखील आउट झालेत, जे मैदानावरती सलामीला दाखल झाले ते म्हणजे आता मैदानावरती दोन्ही बॅटर जे सलामीला दाखल झाले होते ते दोघे आता मैदानाच्या बाहेर तंबूच्या दिशेला परतलेत, परंतु या मॅचमध्ये आता सागर कडव दाखल झाला, कशा प्रकारची तो बॅटिंग करतोय हे देखील पाहावं लागेल। चांगला क्रिकेट या मॅचमध्ये दोन्ही संघ खेळत असताना शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा विरोधात सिद्धिविनायक इनगाव ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, इथे देखील तुम्ही पाहताय बॉल मात्र चाललाय, चेंडूलातून फेक करतील दरम्यान एक सिंगल गुरु शिंदे गोलंदाजी मार्कवरती होते। खरं तर 3 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले, टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 40 धावा धावफलकावरती जोडले गेल्या। चांगली टोटल आता उभारली या मॅचमध्ये, परंतु गोल्डन विकेट आपण शंकरला पाहिलं जो मात्र आउट झालाय आणि आता थेट त्याने मैदान सोडलाय। नेक्स्ट मॅच ध्रुवी शिलेबान मैरगुरू बदलापूर टीमचे खेळाडू आपण लवकरात लवकर मैदानावरती या, कारण पुढची मॅच तुमची आहे, त्यामुळे आपणास विनंती आपण लवकरात लवकर मैदानावरती यायचं आहे। विनर विपक्ष विनर अशी मॅच आपण कव्हर करतोय, त्यामुळे विनंती आहे टीम ध्रुवी शिलेबान मैरगुरू बदलापूर ची कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे। चला श्लोक फुलवरे आलेत, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक चेक, हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक, हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक। हा सामना यानंतर होणार आहे। नवीन गोलंदाजी मार्कवरती किरण शिंदे येतात, मॅम फ्रॉम बिनारपाडा। शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा विरोधात तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळतोय सिद्धिविनायक इनगाव, या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आता रंगत असताना पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावफलक तुम्हाला चांगल्या स्थितीमध्ये पार मिळेल। टीमची टोटल 3 ओव्हर 40 धावा फलकावरती जोडले गेल्या। नवीन बॅटर मैदानावरती सागर कडव, त्याच्या साथीला सूरज कडव ही जोडी तुम्हाला पार मिळेल। आज आदित्य कडव देखील जोडले गेलेत, खरं तर एक चांगले क्रिकेटर आहेत टीम इनगाव संघाचे, ग्रामीण टेनिस क्रिकेट.in कॅमेरामॅनच्या भूमिकेत असतात, परंतु आज खरं तर गरज भासली टीम इनगावला 40 धावा, त्यामुळे खरं तर
आज जवळ दुबईवरून आदित्य कडव यांचं आगमन झालंय ही मॅच खेळण्यासाठी. बेगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, एसच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बाल बचावले गेले सूरज कडव आणि तिथे घडले काय, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले, बॉलला कॅरी केलं नाही, त्यामुळे अजून एक धाव तिथे मिळेल. आय थिंक राजेश होते, त्यामुळे 2 धावा इथे मिळतात टीम इनगाव संघाला या मॅचमध्ये. 2 धावाचे 37 धावफलक 42, 42 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. धावफलक तुम्हाला 5 मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकले. पंच काही असा मी म्हणेन शहानिशा करतात. त्यानंतर एक चांगली माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवतील. KP आणि योगी महाराज असे 2 नामांकित पंच मैदानावरती उभे आहेत. पंच धावा 2 आहेत ना, 2 धावा नामांकित पंच आहेत. खरं तर कल्याण ग्रामीणचे योगराज महाराज बुटेरे यांना तुम्ही पाहताय, त्यांच्या साथीनं कुणालजी पेनकर, ज्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहे. DK देखील जोडले जातील. दत्ता कडव नामांकित पंच तुम्हाला जरूर या मैदानावरती बाल मिळतील. MR पॅनलचे पंच आहेत, त्यामुळे प्रश्न होत नाही. 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. कुणालजी राजाराम म्हात्रे, मॅनफ्रॉम बोडवली, धनेश म्हात्रे असतील, गोविंद कामत, अभिषेक कामत आणि रोहित रॉय, विजय पगारे यांच्या देखील नावाचा उल्लेख व्हायला हवा. ऑन साईडला खेळलाय, हा फटका चांगला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल, झेल स्वीकारायचा प्रयत्न, परंतु बॉल आतमध्ये ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शुभम मोदे जो मात्र धावत पळत मिडविकेट वरून पोहोचले आणि अखेर आपल्या संघासाठी 4 धावा तिथे वाचवल्यात. कारण 2 धावा इथे मिळतात, परंतु 4 धावा वाचवल्यात. टाळा वाजतात शुभमसाठी, कारण त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण या मॅचमध्ये केले. कालची रात्र गाजवली टीम अथर्व 11 जर्मन इरंदाळ या संघाने तो संघ पुढे सरकला, एक सामना जिंकला. बैरग्रुप बदलापूरनं बेगिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तुम्ही पाहता बॅटम पॅटच्या मधलं बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक पुढे सरकत असताना 44, 44 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये तुम्हाला जरूर धावफलक पुढे पार मिळेल. जोबेली गावचे माजी पोलीस पाटील शंकरबा धुळे देखील आमच्यासोबत जोडले गेलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. दोन बॉल सलग डॉट आलेत. चांगली गोलंदाजी करतोय किरण शिंदे, त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. इथे फटका चांगला आहे, धावा चांगला मिळतील का पाहावा लागेल. शुभमला तुम्ही पाहता आज क्षेत्ररक्षणाचा दर्जा शुभम तुम्हाला दाखवतोय, कारण 2 धावा एक पडायचा प्रयत्न इथे फसला आणि अखेर सागर कडव लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक धक्का लागेल टीम इनगाव संघाला. सागर बॅक टू द पवेलियन. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. किरण शिंदे गोलंदाजी चांगली करतोय, कारण आतापर्यंत 2 बॉल त्याने डॉट टाकले होते. त्यानंतर एक धाव एकपडी दुसऱ्याचा प्रयत्न केला, तिथे आऊट केला बॅटर सागरला. आणि इथे देखील शेवटचा बॉल देखील राहिला किरणच्या नाभावरती. त्यामुळे आता या मॅचमध्ये फक्त आणि फक्त
5 धाबा त्याने षटक क्रमांक 14 टाकत असताना खर्च केला. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 45. 45 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर षटक क्रमांक 14 किरण शिंदेच्या नाबावरती राहिलं, त्यामुळे कमबॅक त्याने केले. अजूनही 6 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरता आपण पाहतोय दोन्ही संघ प्रयत्न करतील जरूर, कारण पहिला सामना आपण पाहतोय एक्स्ट्रा हाफमधून हा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इनगाव विरोधात शिवप्रेमी भिनारपाडा या दोन टीमच्या दरम्यान. खरं तर इनगाव म्हटलं की रुही ऑप्टिशन शंकरजी विषे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मग स्पोर्ट्स गॉगल असतील, चष्मे असतील, चांगले चांगले योग्य दरामध्ये ते नेहमीच देत असतात. बदलापूर वेस्ट, धर्मवीर भाजी मार्केट, तिथे आपण जर पाहिलं तर रुही ऑप्टिशनचं मोठं शॉप आहे. ज्यांना ज्यांना आवश्यक असेल त्यांनी नक्कीच तिथे विजिट देऊ शकता. आणि खास करून समालोचक राहुल चव्हाण आणि मॅडी धुळे या दोघांचं नाव सांगितलं तर तुम्हाला कमी दरामध्ये तिथे चष्मे आणि गॉगल मिळतील या शंकात नाही आहे. खास ती ऑफर आहे 45. षटक क्रमांक 5 चा खेळ प्रगतीपथावरती आणि गोलंदाज विजय बनवटे येतात गोलंदाजी मार्गवरती. पहिला बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फटका फसला. फाईन लेगचा खेळाडू स्किड झालाय. दरम्यान 2 वेळा खरं तर प्रयत्न केले होते, परंतु अपयश पदरी पडलं. करण होते जे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न करत होते. तदनंतर गणेश जमदारे भरपूर वेगाने पोहोचले, ज्याने मात्र बॉलला अडवलंय. 2 धाबे ते देखील मिळतात आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 47. 47 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 धाबा इथे मिळतील. धावफलक पुढे सरकत असताना चांगली बॅटिंग जरूर केली. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम भिनारपाडा, कारण जवळजवळ 7 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. मोठ्या फटक्यापासून बॅटरला वंचित ठेवलं. इथे बॅटची कडा, गोपणीसारखी बॅट फिरवली जरूर, परंतु संपर्क नव्हता व्यवस्थित. बॅटची कडा घेतली असण्याच्या मागे एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर सूरजला इथून मात्र परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय, खेळाडू जज करतोय आणि साहिलनं हा झेल आता इथे टिपलाय. अखेर यशला देखील अपयश पदरी पडतंय. फलंदाज बाद. मैदानावरती लागलेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. डिगो आलेत. नवीन बॅटर मैदानावरती 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलक पूर्णपणे आता थांबलाय. या मॅचमध्ये तुम्हाला 3 ओव्हरच्या अंती आपण पाहिलं होतं जवळजवळ धावा होत्या फलकावरती 40च्या आसपास धावफलक होते, परंतु आता पूर्णपणे धावफलक थांबवण्याचा प्रयत्न केलाय. किरणनं धावा खर्च केला 5. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. विजयनं या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न त्यानं देखील चालवलाय. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील. अंपायर सिग्नल काय होतोय पाहावा लागेल. पंचाने घेतला रिव्ह्यू. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्कोरर लाईक सीमा पार. षटकार.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड ग्रामीण टेनिस क्रिकेट .in गौरवजी सावंत सरांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं तेजसजी ठाकरे यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नो बॉल इथे घोषित केलं. येस, खरं तर अंबरनाथ तालुका प्रीमियर लीग याच मैदानावरती ती स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचा खरं तर मैदानाचा आढावा घेण्यासाठी मी मिळेन दोन्ही आमचे आयोजक तेजस ठाकरे आणि त्यांच्या साथीनं गौरवजी सावंत यांचं आगमन झालं, मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे, डीप मध्ये बॉल चाललाय, 2 धावा एक पडण्याचा प्रयत्न होतोय, 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. तिसरीचा प्रयत्न आता केलाय, तिसरी धाव मिळेल का आणि तिसरी धाव एक पडण्याचा प्रयत्न आता अखेर फसतोय आणि या 2 धावा ते देखील मिळतील. खरं तर महेशजी धुळे यांचे जवळचे मित्र तेजस ठाकरे यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. मॅडी धुळे सरांचे जवळचे मित्र तेजसजी ठाकरे यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल, अब तक 56. षटकातील आता काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल 2 गो. या बॉलला देखील पंचांकडे दाद मागितली आहे, अपील करतात, परंतु धाबा किती मिळतील पाहावं लागेल. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय भरपूर वेगानं. या 2 धाबा इथे एक पडत जातील. पंचाकडे अपील जरूर केली, परंतु पंच सांगतात बॅटकट. 2 धाबा इथे मिळतात. बॅटर तुम्ही पाहता स्ट्रायकिंग वरती रोशन आहेत. 2 धाबा रोशन आहेत, एक पडण्यात धावफलक पुढे सरकत असणाऱ्या टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 58 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 ओव्हरच्या अंती 40 होत्या, परंतु आता परत आपण जर पाहिलं तर धावफलक प्रचंड वेगानं आता पुढे सरकले. या षटकामध्ये अजून एक बॉलचा खेळ शिल्लक. 58. गोलंदाज तयार होतोय, राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धावत पळत पोहोचलाय. एक चांगला झेल तिथे स्वीकारला मयूरनं आणि अखेर धक्का अजून एक लागेल टीम इंदगाव या संघाला बॅटिंग करत असताना. फलंदाज बाद. अठ्ठावन्न धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 59 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच सुरू आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि खरं तर सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा आहे आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय भीम स्वराज्य संस्थेचे संस्थापक आदरणीय किरणजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही सेवा फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जशी दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल, पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद.
जगदंबा जगदंब पूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, ज्यांना पूर्वार्धामध्ये मध्ये आपण ऐकत होतात. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित कबीर स्मृती चषक 2025 संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 59 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. गणेश आणि विजय सिद्धिविनायक भिनारपाडा या संघाला 59 धावांचं लक्ष ठेवलंय. चला सामन्याला सुरुवात होतीये. शिवप्रेमी इंदगाव आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी भिनारपाडा आणि सिद्धिविनायक इंदगाव या दोन संघांच्या दरम्यान मॅच. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरच्या धावेनं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात झाली आहे. सिंगल धाव येते, स्कोर कार्ड वरती जोडतायत आणि एका धावेच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात केली आहे. 5 षटकांचा सामना आहे. पूर्वार्ध आपण पाहिला. इंदगाव संघानं 58 धावा जमवल्या आणि 59 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 59 रन्स टू विन. 5 षटकामध्ये बनवायचे आहेत 59 धावा. षटक क्रमांक पहिलं, गोलंदाज यश. यशचा हा चेंडू बॅटची एज, विकेटच्या मागे झेलची संधी आणि संधीचं सोनं करत असताना हा झेल टिपलाय. पहिला फलंदाज माघारी परतत असताना लागलाय पहिला झटका भिनारपाडा या टीमला. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूया. या ठिकाणी पहिला झटका मिळालाय बॅटिंग करत असताना भिनारपाडा या टीमला. 59 धावांचं लक्ष घेऊन जोडी मैदानावरती गणेश आणि विजय यांनी सुरुवात केली. मात्र अगदी सुरुवातीलाच हा पहिला झटका मिळालाय. गणेश शून्यावरती बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय. 59 धावा बनवायच्या आहेत. 59 रन्स टू विन. षटक क्रमांक पहिलं यश गोलंदाजी करतोय आणि यशला पहिलं यश या ठिकाणी मिळालं. फलंदाज गणेशला बाद करण्यात यश मिळवलंय.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू लेफ्ट मारा करत असताना इथं सुद्धा संधी आली होती. विकेटच्या मागे त्या ठिकाणी थोडीशी तारांबळ तू मैमय दोन्ही फलंदाजांमध्ये सुद्धा पाहायला मिळतीये. निश्चितच वेळीच स्वतःला आवरलं आणि निश्चितच कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची घाई इथं केली नाही. निर्धाव येतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना भेदक आणि तिखट मारा यश या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म सीमर डावखुऱ्या हातानं राऊंड द विकेटनं मारा करत असताना षटक क्रमांक 1 ची जबाबदारी या युवा गोलंदाजाच्या खांद्यावरती दिली आहे. सुरुवातीलाच एक वाईड बॉल, त्यानंतरचे 2 चेंडू सुंदर आले, 1 विकेट आली आहे. स्ट्राइक वरती गुरु डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावत जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं संपर्क होऊ दिला नाही, कनेक्शन होऊ दिलं नाही. निर्धाव येतोय. सलगचा हा तिसरा सुंदर चेंडू येतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. 3 चेंडू निर्धाव येत आहेत. 1 विकेट सुद्धा त्यामध्ये अर्जित केली यशनं. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर एक वाईडची 1 धाव सोडली तर धावफलकावरती दुष्काळ पडलाय. सिंगल 1 धाव. बॅटिंग करत असताना गुरु स्ट्राईक एंडवरती. गुरु आणि विजय इथं पहा ऑफसाईडला शपल होऊन जबरदस्त टोला दिलाय. फटका चांगला खेळला, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार बॅट्समन गुरुच्या बॅटमधनं. कबीर स्मृती चषक 2025 चा हा थरार दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या आजच्या ह्या पहिल्या मॅचमध्ये आपण आहोत. दिवस क्रमांक 2 आणि पहिली मॅच मैदानावरती सादर होतीये. इंदगाव आणि भिनारपाडा या 2 संघांच्या दरम्यान द्वंद्व चालू आहे. चौकार आलाय. चौकारानंतर सामना चालू केला. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चपराक स्ट्रोक, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाठोपाठ दिलेला हा दुसरा तडाखा. गुरु ऑन फायर. चौकार. दोन चौकार येत आहेत. 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड एकंदरीत 9 या आकड्यावरती. यस 6 चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना यावेळेस मायटी ब्लो. सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड. षटकार. का 5 षटकांसाठी तुम्हाला 30 मिनिटांचा अवधी आहे. सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकावी लागतील, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. धावफलकावरती जोडल्या एकंदरीत 15 धावा. लाईट्समन आपण लाईट ऑन करायची आहे. लाईट्समनना विनंती आहे आपण फ्लड लाईट चालू करा. डे नाईट फॉर्मॅटमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या सुपीक संकल्पनेतून कार्यक्रम पार पडत असताना कबीर स्मृती चषक 2025 स्पर्धेची आजची ही दुसऱ्या दिवसाला सुरुवात केली आहे. पहिला सामना या ठिकाणी पार पडतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये चुरशीची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इंदगाव संघानं 58 धावा जमवल्यात आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय. षटक क्रमांक 2 षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. पहिल्या षटकामध्ये 15 धावा इथं आलेल्या आहेत.
फ्लड लाईट्स ऑन होत आहेत आणि पुन्हा एकदा क्रिकेटला या ठिकाणी सुरुवात आपण करूयात. षटक क्रमांक पहिलं संपलं, 15 धावा जोडल्या. इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं जयेश येतोय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिलाच बॉल जबरदस्त स्क्वेअर कट, पॉइंटला बीट केलं, कव्हर स्वीपरला बीट केलं, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, दणदणीत स्ट्रोक, चौकार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मरण आपण या ठिकाणी करत आहोत. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळेची काळजी घेणं आपल्या सर्वांसाठी मस्ट असणार. धावा येत आहे, धावफलकावरती वेग वाढलाय. 19 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार येतोय. 19 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. जयेश गोलंदाजी करतोय आणि पहिल्याच बॉलचा समाचार घेतलाय, विजयनं ठोकलाय चौकार. राईट अमोर द विकेट. जयेशचा हा चेंडू, बॅट फिरवली, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही, निर्धाव येतोय. लगेचच कमबॅक केलं. टप्पा अचूक टाकावा लागेल. अचूक टप्प्यावरती निश्चितच चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल, कारण नॉकआउटची मॅच आहे. प्रत्येक सामना फार महत्त्वाचा असतो. या अनुषंगाने आपण पाहाल तर आपल्या पदरात ज्या 58 धावा आहेत त्या वाचवायच्या असतील तर निश्चित चांगल्या टप्प्यावरती, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. स्कोर कार्ड आहे ते 19 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा धावफलकावरती आहेत. विजय आणि गुरु ही जोडी मैदानावरती बॅटिंग करत असताना विजयच्या बॅटमधनं आलेला हा एक चौकार, त्यानंतर हा निर्धाव येतोय. गोलंदाज जयेशनं कमबॅक केलंय. चला स्पीडअप करा. राईट मोर द विकेट. जयेश पुन्हा एकदा तयार होतोय. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन विजय. या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 30 यार्डमध्ये स्टॉप केलं. एक सिंगल धाव येते. सेन्सिबल क्रिकेट. चौकार आला, त्यानंतर निर्धाव आला. इथं आपण पाहताय तर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकवलं 20 वरती. 20 धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं जयेश. राईट अमोर द विकेट. विजयसाठी अपील केली आणि पंचांनी अपील उचलून धरली. बोट आकाशाकडे दाखवलं आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवत असताना लागलेला हा दुसरा झटका. फलंदाज होतोय बाद. गुरुच्या रूपानं लागलेला हा दुसरा हादरा. फलंदाज माघारी परततोय. कमबॅक करून देणारी गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून. पहिला चौकार, त्यानंतर डॉट, एक सिंगल विकेट. अशा पद्धतीचं ॲनालिसिस आपण पाहत आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना 20 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. गुरु आणि गणेश या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅट्समन ऋषिकेश स्ट्राईकवरती तयार. बिनारपाडा टीमसाठी चांगला चेंडू लो राहतोय, खाली राहिला. थोडीशी गती कमी ठेवली. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. निर्धाव. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 ची जबाबदारी जयेशच्या खांद्यावरती दिली. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता विजयनं, त्यानंतर मात्र त्यानं कमबॅक केलं. षटकातला हा पुढचा चेंडू. राईट अमोर द विकेट. इथं बॅटची एज, थर्ड मॅनला बीट केलंय. चाललाय चेंडू सीमारेषेच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, मात्र निश्चितच फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर निघून जातोय. दणदणीत चौकार.
मच डीजे गणेश यांची सुमधुर साथ आपल्या सोबत आई एकविरेचं स्मरण या ठिकाणी करतायत. 2 षटकं संपलेली आहेत. 24 धावा धावफलकावरती बनवायचे आहेत. तब्बल 59 धावा. चला स्पीडअप करा मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. इंदगाव टीम 2 षटकांमध्ये या ठिकाणी 24 धावा जोडलेल्या आहेत. 59 धावांपर्यंत जायचं आहे. 59 रन्स, 59 धावा ही मॅजिक फिगर आपल्याला गाठायची आहे. या अनुषंगाने इथं फलंदाजी करत असताना टीम भिनारपाडा हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. सलामीचा विजय मैदानावरती अजून खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी नंबर 4 वरती ऋषिकेश मैदानात आलाय. दोघांनाही हा किल्ला लढवायचा आहे. दोघांना एकमेकांच्या साथीनं ह्या 59 धावा इथून पार करायच्या आहेत. चला स्पीडअप करा. 18 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष तुम्हाला पार करायचं आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि अजून 35 धावांची गरज. पहिला सामना अगदी चुरशीचा पाहायला मिळेल. पहिला सामना जबरदस्त बिग फाईट पाहायला मिळेल. एका बाजूने इंदगाव, दुसऱ्या बाजूने भिनारपाडा या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्यदेवता अस्ताला गेली. त्यानंतर आपण पाहताय संधी प्रकाशात या मॅचला आपण सुरुवात केली. आता मात्र फ्लड सुद्धा ऑन होत आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा आहे. दमदार आयोजन. अर्थातच आपण पाहताय तर सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांचं हे दमदार आणि दर्जेदार आयोजन. स्पर्धेची दुसरी रात्र या ठिकाणी चालू झाली आहे. अर्थातच कबीर स्मृती चषक 2025 आणि या दुसऱ्या रात्रीला आपण सुरुवात केली. पहिलं संपलं त्यावेळेला 15 धावा होत्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिल्या त्या 24 धावा आणि तिसऱ्या षटकाला इथं सुरुवात झाली. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. गोलंदाज यश आलाय. पहिल्या षटकामध्ये यशच्या 15 धावा जरूर आल्या, मात्र त्याच्यावरती विश्वास पुन्हा एकदा दाखवलाय, कारण त्यानं महत्त्वाचा गडी टिपला होता. सुरुवातीलाच गणेशला माघारी पाठवण्यात त्याला यश मिळालं. सलामीचा फलंदाज निश्चितच अजून विजय खेळतोय. विजय आणि ऋषिकेश यांचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. विजय गोलंदाजी स्ट्राईक एंडवरती खेळतोय. गोलंदाजी करत असताना यश षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतोय यश. या चेंडूवरती स्विच इट अटेम्प्ट, मिस टायमिंग. चेंडू हवे, झेलसाठी धावतायत. भरपूर प्रयत्न केले. दूरवरनं सीमारेषेवरनं आला, चेंडूपर्यंत पोहोचला सुद्धा होता, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातनं ड्रॉप झाला आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बराच वेळ चेंडू हवेत होता, मात्र फिल्डरला दाद द्यावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली. सीमारेषेवरनं येऊन अगदी चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू ड्रॉप होतोय आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 26 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाज यश डाव्या हातानं पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय. यष्टांना खेटून यष्टीरक्षक अगदी जवळ. चांगला चेंडू कुठल्याही प्रकारचं फुटवर्क करू द्यायचं नाही. यश सारखा वेगवान गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि त्याच्या स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करत असताना उजव्या हाताचा फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पाहिला जातोय. चांगल्या टप्प्यावरती टाकला जातोय. आउटसाइड द ऑफ स्टंप पिच केलं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. विकेटच्या मागणं रोशनची चांगली कामगिरी. चेंडूला स्टॉप केलं आणि खऱ्या अर्थानं चांगलं कॉम्बिनेशन विकेट किपर आणि गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण फलंदाजाला फुटवर्क करून द्यायचं नाही. निश्चितच स्टेप आउट होऊन द्यायचं नाही. दबाव प्रेशर क्रिएट करायचा, ही इंदगाव संघाची रणनीती. यावेळेस लॉफ्ट केलाय. चेंडू हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर येईल, पकडेल, फेकेल. तोपर्यंत या ठिकाणी पुन्हा 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा येतील. सिंगल डबल धावेनं इथं डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतायत. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत 29 धावा. या षटकामध्ये आल्या 5 धावा. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज.
चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. DJ गणेश यांचं सुमधुर संगीत आपण ऐकताय. निश्चितच सुबह शाम दिवस रात्र प्रचंड मेहनत गणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि क्रिकेटच्या मैदानावरती टायमिंग गणेशनं सुंदर साधलंय. टायमिंगचा निश्चितच बादशाह गणेश भाई. या ठिकाणी 3 षटकं संपलेले आहेत. धावफलकावरती 29 धावा, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजून 30 धावांची गरज आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळेची काळजी घ्या कारण अजून मॅच भरपूर कव्हर करायच्या आहेत. आपण लगेचच सामन्याला सुरुवात करा. 3 षटकं संपलेली आहेत. स्कोअर कार्डवरती 29 धावा, उर्वरित 12 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. 3 षटकात 29 आल्या, उर्वरित 12 चेंडूत बनवायच्या आहेत. त्या 30 कशा पद्धतीनं पार केल्या जातील. अजूनही विजय जो मैदानावरती खेळतोय त्याच्यावरती भरपूर विश्वास आहे भिनारकरांचा. दुसऱ्या बाजूनं ऋषिकेश त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती जो आला आहे. या दोघांना मात्र इथून हा किल्ला लढवायचा आहे, किल्ला सर करायचा आहे. मेहनत करावी लागेल, जिद्द चिकाटी दाखवावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील. इंदगाव टीम चला आपण जास्त वेळ खर्च करू नका. 12 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष आहे. अजूनही सामना दोन्ही संघासाठी ऑन आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल हे सांगणं नेहमीच कठीण राहिलंय. निश्चितच 12 चेंडू 30 धावा लक्ष जरी मोठं असलं तरी इम्पॉसिबल नाहीये. चौथ्या षटकाला सुरुवात. किरणचा पहिलाच बॉल, काय फटका घेतलाय, देखना स्ट्रोक, अप्रतिम दर्जाची फटकेबाजी मैदानावरती. बॅटिंग करत असताना विजय मैदानावरती विजयी पताका लावण्याच्या तयारीत. स्विच हिटचा अद्भुत नजराणा, षटकार. येतोय. जाऊया मंचावरती आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन भीमस्वराज्य संस्थेचे संस्थापक मान्यवर किरणजी पवार साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. सेवा फाउंडेशनच्या वतीनं आपण शुभ सन्मान करत आहोत. मी मान्यवर सुनीलदादा जाधव मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवर किरण पवार सरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. मान्यवर किरण पवार सर यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करत आहोत. मी सुनीलजी जाधव सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. 12 चेंडू 30चं समीकरण होतं. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती विजयचा आक्रमक प्रहार पाहायला मिळाले. एक षटकार एक चौकार, सामना खुला केलाय. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. किरण गोलंदाजीसाठी आला आणि आशेचा किरण विजयनं या ठिकाणी दाखवलाय भिनारकरांना. इथं पहा पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. त्या ठिकाणी गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव येतोय. किरणनं केलं कमबॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर चौकार. इथं डॉट येतोय. एकंदरीत 3 चेंडू फेकून झालेत. 10 धावा आल्यात. स्कोअर कार्डवरती जर नजर मारली तर पाहायला मिळत आहेत 39 धावा आणि अजूनही 20 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 20 धावा बॅटिंग करत असताना टीम भिनारपाडा संघाला बनवाव्या लागतील. नऊ चेंडू आणि 20 धावांची गरज. स्कोअर कार्ड वरती आहेत 39 धावा. पुढचा चेंडू इथं सुद्धा फुलटोज आहे. स्लॉक स्वीप केलाय. फिल्डर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली. चेंडू पकडून फेक सुद्धा सुंदर आली आहे. रॉकेट थ्रो. फक्त एक सिंगल धाव या ठिकाणी खर्च केली आहे. एक सिंगल धाव येईल. स्कोअर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल ते 40 या आकड्यावरती. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण हळूहळू जसजसा एक सिंगल डॉट येत जाईल तसतसं मात्र थोडंसं अवघड होत जाईल. 12 चेंडू 30चं समीकरण होतं. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले. चौकार षटकार 10 धावा आल्या. त्यानंतर असं वाटलं होतं की असा सामना खुला केलाय भिनारपाडा टीमसाठी. त्यानंतर मात्र लगेच डॉट, एक सिंगल आणि स्ट्राइक रोटेट होत असताना ऋषिकेशच्या हातात बॅट. इथं पहा फुलर लेंथ वाईड यॉर्कर अगदी ऑप्टिकच्या बाहेर पिच केलं. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ दिला नाही. कव्हर ड्राईव्ह करायचं होतं मात्र
बॅटमध्ये आला नाही चेंडू, सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 अतिशय संमिश्र स्वरूपाचं हे षटक या ठिकाणी संपन्न होतंय. एकंदरीत 4 चेंडू त्यानं फेकलेत, 11 धावा इथं खर्च केल्यात. हॅलो. चार षटकं या ठिकाणी संपलेले आहेत. धावफलकावरती आहेत त्या 40 धावा. एक षटक, 6 चेंडू आणि चला स्पीडअप करा. इंदगाव टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. डीके सर आपण स्वतः एक चांगले अंपायर आहात, आपण सहकार्य करा. लगेच फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन मान्यवर किरण पवार सर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करतोय आपल्या अमूल्य शब्दामध्ये आम्हाला मार्गदर्शित करावं. हॅलो हॅलो. अखंड विश्वाला शांतीचा संदेश दाखविणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना माझा पंचांग प्रणाम. आज सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित कबीर स्मृती चषक 2025 बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी भव्य टेनिस बॉल या ज्या क्रिकेटचे सामने आपण आयोजित केलेले आहेत ते खूप छान पद्धतीने इथे चाललेले आहेत. परंतु जी सेवा फाउंडेशन संस्था हे जे मी नितीन ना केतन जाधव साहेबांच्या व्हॉट्सअपवरून मी जी माहिती घेतली त्यामधून खूप सारखं घेण्यासारखं आहे. कारण अशी संघटना होणे नाही, अशी जी संस्था काम करते या संस्थेचा भीम स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून 19 एप्रिलमध्ये मोठा जाहीर सत्कार होणार आहे. आणि या सत्कारासाठी मी आत्ताच आमंत्रित सर्व सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य या कमिटीला आमंत्रण करतो. आणि 29 मार्चला मी माझी सर्व कमिटी घेऊन आपल्याला आमंत्रण करण्यासाठी येईन. इथेच 2 शब्द बोलतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सो मच किरणजी पवार सर, ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि महत्त्वाचं आमंत्रण आपल्याला सर्वांना मिळालेलं आहे. मनापासून धन्यवाद. शेवटचं षटक या ठिकाणी चालू झालंय. 6 चेंडू 19चं समीकरण होतं आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आलेली आहे. संघ अडचणीत सापडलाय भिनारपाडा. उर्वरित 5 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष इथं पार करायचं आहे. इंदगाव संघासाठी शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी शंकर. या चेंडूवरती स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, झेलची संधी आहे. स्वतः गोलंदाज जातोय, झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले, मात्र ड्रॉप झाल्यानंतर इथं 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा स्कोअर कार्डवरती येतील. धावफलक पुढे सरकेल, ते जाऊन पोहोचलं 42 या धावसंख्येवरती. 42 ऑन द बोर्ड. अजूनही 17 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 17 धावा. 17 का खतरा इथून कुठल्या संघासाठी असणार आहे? एखाद दुसरा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामना ऑन होतोय. यावेळेस बॅटची एज मिस टायमिंग, मात्र त्या ठिकाणी नशिबाची साथ मिळाली आहे. थर्ड मॅनला बीट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी जातील, अडवतील, पकडतील, फेकतील. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा इथं कंप्लीट होत आहेत. 2 धावा येतील, धावफलकावरती जोडल्या जातील. शुभम बॅटिंग करत असताना मैदानावरती खेळतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. हार्ड हिटर फलंदाज. स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे हे सांगतोय. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. इथं चेंडू पाहिला जातोय. जागेवरनं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला. निर्धाव. सुंदर गोलंदाजी. डॉट येतोय. नेक्स्ट बॉल. 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या ठिकाणी. यावेळेस ओरपीच प्रहार केलाय. फटका चांगला आहे, ताकदवर. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
चेंडूवरती सुद्धा प्रहार चांगला केला, चांगली फाईट दिली, सलगचे 2 षटकार जरूर आले, मात्र अपयश पदरी पडतंय भिनारपाडा या टीमच्या. विजय झालेली आहे इंदगाव टीम. दोन्ही संघांचं कौतुक करूया. चला इंदगाव संघाचे कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी तयार राहायचे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच युवा